पुस्तकाचं नाव आहे रिच डॅड पुअर डॅड. लेखक आहेत रॉबर्ट टी कियोसाकी. अनुवाद लिहिला आहे अभिजित थिटे यांनी. धडा पहिला. श्रीमंत लोक पैशांसाठी काम करत नाहीत. मला पगार दिला जात नाही हे मी माझ्या गरीब डॅडला सांगितलं नाही. त्यांना ते उमगलं नसतं. मुळातच जे मला समजलं नव्हतं ते त्यांना कसं समजणार होतं. त्यापुढचे 3 आठवडे मी आणि माईक तेच काम फुकट करत होतो. आता त्या कामाचा आम्हाला त्रास वाटत नव्हता. सगळं सवयीचं झालं होतं. चुकलेले बेसबॉलचे सामने आणि कॉमिक पुस्तकं या गोष्टी तेवढ्या त्रासदायक होत होत्या. 3रा आठवडा होता. एका शनिवारी दुपारी श्रीमंत डॅड दुकानावर आले. त्यांची गाडी पार्किंगमध्ये थांबल्याचा, इंजिन बंद झाल्याचा आवाज आला. ते दुकानात आले. त्यांनी मिसेस मार्टिनना अभिवादन केलं. दुकान कसं चाललं आहे याची माहिती घेतली. नंतर ते आईस्क्रीम विभागाकडे गेले आणि त्यांनी 2 बार घेतले. त्यांचे पैसे दिले. आमच्याकडे वळून म्हणाले, मुलांनो, चला आपण थोडं फिरून येऊ. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या गाड्या चुकवत आम्ही रस्ता ओलांडला. पुढे गवताळ मैदान होते. तिथं काही मोठी माणसं सॉफ्टबॉल खेळत होते. ते पाहत पाहत आम्ही थोड्याच अंतरावर असलेल्या बाकड्यावर जाऊन टेकलो. त्यांनी माझ्या आणि माईकच्या हातात आईस्क्रीम बार दिले. मग मुलांनो, कसं चाललंय? ओके, माईक म्हणाला. मीही सहमती दर्शवली. अजून काय शिकलात? त्याने विचारलं. मी आणि माईकनं एकमेकांकडे पाहिले, खांदे उडवले आणि एकसाथ माना हलवल्या. जीवनाचा सर्वात मोठा सापळा टाळणं. मुलांनो, तुम्ही आता विचार करायला हवा. तुम्ही आता आयुष्यातला मोठा धडा शिकायला सुरुवात करता आहात. तुम्ही हा धडा व्यवस्थित शिकलात तरच तुम्ही पुढे चांगल्या, स्वतंत्र आणि सुरक्षित जीवनाचा आनंद घेऊ शकता. हा धडा जर तुम्ही शिकला नाहीत तर मिसेस मार्टिन आणि त्या सॉफ्टबॉल खेळणाऱ्या लोकांसारखेच एक दिवस संपून जाल. हे सारे थोड्या पैशांसाठी खूप काम करतात आणि नोकरीतील सुरक्षिततेला चिकटून राहतात. वर्षातून 3 आठवड्यांच्या सुट्टीची आणि निवृत्तीवेतनाची अपेक्षा ठेवतात. या गोष्टी तुम्हाला हव्याशा वाटत असतील, त्यांनी तुम्ही हुरळून जात असाल तर मी तुम्हाला तासाला 25 सेंट देईन, ते म्हणाले. पण हे सारे चांगले आणि कष्टाळू लोक आहेत. तुम्ही त्यांची चेष्टा का करत आहात? मी बोललो. श्रीमंत डॅडच्या चेहऱ्यावर आता हसू होतं. मिसेस मार्टिन या मला माझ्या आईसारख्या आहेत. मी असा निष्ठुरपणे कधीच वागणार नाही. तुम्हाला मी निष्ठुर वाटतो कारण मी तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. मला तुमचा दृष्टिकोन घडवायचा आहे. ते झालं की तुम्ही वेगळं काहीतरी पाहू शकाल, अशी गोष्ट जी इतर फारसं कोणी पाहू शकत नाही, कारण त्यांचा दृष्टिकोनच संकुचित असतो. बहुसंख्य लोक एका सापळ्यात अडकलेले असतात आणि दुःखाची गोष्ट ही की ते सापळा पाहूच शकत नाहीत. माईक आणि मी ऐकत होतो. त्यांना जे काही सांगायचं होतं ते आमच्या लक्षात येत नव्हतं. ते निष्ठुर वाटत होते, पण आम्हाला हेही जाणवत होतं की आम्हाला काहीतरी समजावं यासाठी त्यांची ही धडपड होती. चेहऱ्यावर थोडं हसू आणत ते म्हणाले, तासाला 25 सेंटची कल्पना तुम्हाला बरी वाटली नाही का? तुमच्या हृदयाचे ठोके वाढले नाहीत का? मी नकारार्थी मान हलवली. पण खरं तर हृदयाचे ठोके वाढलेच होते. तासाला 25 सेंट माझ्यासाठी खूप होते. ओके, मग मी तुम्हाला तासाला $1 देईन, लबाडपणे हसत रिच डॅड म्हणाले. आता माझं हृदय प्रचंड वेगाने धडधडू लागलं होतं. ही ऑफर स्वीकार, असं माझा मेंदू किंचाळून सांगत होता. मी जे काही ऐकत होतो त्यावर माझाच विश्वास बसत नव्हता. तरी देखील मी काहीच बोललो नाही. ओके, तासाला $2? आता तर माझ्या या छोट्याशा हृदयात आणि मेंदूत स्फोटच झाला. ते साल होतं 1956. तासाला $2 मिळाले असते तर मी नक्कीच जगातला श्रीमंत मुलगा झालो असतो. एवढ्या पैशांची मी कल्पनाही केली नव्हती. मला हो म्हणायचं होतं. हा करार व्हावा असं मला मनापासून वाटत होतं. आता माझ्या डोळ्यांसमोर नवी सायकल आणि बेसबॉलचे नवे ग्लोव्ज दिसू लागले होते. माझ्या हाती पैसे असतील तेव्हा भोवती मित्रही जमणार होते. त्याहीपेक्षा जिमी आणि त्यांचे मित्र मला गरीब म्हणणार नव्हते. माझ्या डोळ्यासमोर ही सारी चित्र उभी राहत होती. पण काय झालं माहीत नाही. मी काहीच बोललो नाही. कदाचित खूप भावना दाटून आल्यामुळे माझ्या मेंदूतला फ्यूजच उडवला असावा. पण कुठेतरी खोलवर मला ते तासाला $2 हवे होते.
आता हातातलं आईस्क्रीम वितळून ओघळू लागलं होतं. हातात फक्त काडीच होती. त्यावरचा व्हॅनिला आणि चॉकलेट माझ्या हातावरून ओघळत होतं. विस्फारलेल्या डोळ्यांनी एकटक पाहणाऱ्या मुलांकडे त्यांचे डॅड पाहत होते. मुलांचा मेंदू रिकामाच झाला होता. त्यांना हेही माहीत होतं की आमच्या मनात कुठेतरी हा करार स्वीकारण्याची भावना आहे. माणसाच्या मनाचा एक भाग दुबळा असतो, तो विकत घेता येतो हेही त्यांना माहीत होतं. त्याचबरोबर त्यांना हेही माहीत होतं की याच मनाचा एक भाग कणखर आणि निग्रही असतो, तो विकला जाऊ शकत नाही. यातला बलवान कोण, एवढाच प्रश्न असतो. त्यांनी तर अशा हजारो मनांची चाचणी घेतली होती आणि आता आमची घेत होते. ओके, तासाला $5, ते म्हणाले. ते ऐकलं आणि अचानक मला खूप शांत वाटायला लागलं. खळबळ संपली. काहीतरी बदल नक्कीच घडला होता. ही ऑफर खूपच मोठी होती. त्या काळात मोठ्या माणसांनाही तासाला $5 मिळत नव्हते. तरी देखील माझ्या मनातला मोह अदृश्य झाला आणि शांतता पसरली. मी माईककडे पाहिलं. त्यानंही माझ्याकडे पाहिलं. आमची नजरानजर झाली आणि माझ्या मनाचा कमकुवत भाग शांत झाला. आता कणखर भागानं माझा ताबा घेतला होता. पैशामुळे डोक्यात जे काही विचार सुरू झाले होते ते स्वच्छ झाले. मी शांत झालो होतो आणि माईकचंही तसंच झालं आहे यावर माझा विश्वास होता. छान, श्रीमंत डॅड हळुवारपणे म्हणाले. प्रत्येक व्यक्तीची एक किंमत असते. ही किंमत ठरते ती भय आणि लोभ या भावनांमुळे. सुरुवातीला पैसे नसल्याच्या भयामुळे आपण नोकरी करण्यासाठी प्रवृत्त होतो. पगाराचा चेक हाती पडल्यानंतर तीव्र इच्छा किंवा लोभ या गोष्टी आपल्याला त्या पैशातून विकत घेण्याजोग्या गोष्टींकडे वळवतात. मग आपण होतो एक नमुना. कोणता नमुना? मी विचारलं. उठा, कामाला जा, बिलांचे पैसे चुकते करा. उठा, कामाला जा, बिलांचे पैसे चुकते करा. हा नमुना. ज्यांचं आयुष्य भय आणि लोभ या भावनांनी कायम व्यापलेलं असतं, त्यांना जास्त पैशाचं प्रलोभन दाखवलं की ते खर्चात वाढ करतात आणि हे चक्र सुरूच राहतं. यालाच मी रॅट रेस म्हणतो. मग यावर दुसरा मार्ग आहे का? माईकनं विचारलं. हो, पण फार कमी लोकांना तो सापडतो, डॅडनं उत्तर दिलं. तो मार्ग कोणता? माईकनं विचारलं. तुम्ही मुलं माझ्यासोबत काम कराल, अभ्यास कराल, तर तुम्हाला सापडेल तो मार्ग. मला तशी खात्री आहे. म्हणूनच मी तुमच्या समोरचे पगाराचे सगळे पर्याय काढून घेतले. काहीतरी सांगा ना, माईकनं विचारलं. खरं तर काहीच मिळत नसतानाही खूप काम करून आम्ही कंटाळलो आहोत. आधी मला खरं सांगा. आम्ही खोटं बोलत नाही, मी म्हणालो. तुम्ही खोटं बोलता असं मी म्हणतच नाही. फक्त खरं काय ते सांगा, डॅड म्हणाले. कशाबद्दल खरं सांगायचं? मी विचारलं. तुम्हाला मनापासून काय वाटतं ते, आणि जे काही वाटतं ते तुम्ही इतर कोणालाही सांगायचं नाही. जे सांगायचंय ते स्वतःच्याच मनालाच सांगायचं. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की या बागेतले लोक, तुमच्यासाठी काम करणारे कर्मचारी, मिसेस मार्टिन हे करत नाहीत? मी विचारलं. त्याविषयी माझ्या मनात शंका आहे. त्यांना पैसे नसण्याचं भय वाटत असतं. परिस्थितीला धैर्यानं तोंड देण्याऐवजी, त्यावर विचार करण्याऐवजी ते त्या भीतीला प्रतिसाद देतात. डोक्याचा उपयोग करण्याऐवजी भावनांच्या आहारी जातात. आमच्या डोक्यावर चापटी मारत श्रीमंत डॅड म्हणाले. नंतर त्यांच्या हाती थोडे पैसे पडतात. पैसे मिळाले रे मिळाले की आनंद, तीव्र इच्छा आणि लोभ त्यांचा ताबा घेतात. या गोष्टी लक्षात घेण्याऐवजी ते त्या भावनांना प्रतिसाद देतात. म्हणजे त्यांच्या भावनांचाच विचार करतात, माईक म्हणाला. अगदी बरोबर, डॅड म्हणाले. त्यांना मनापासून काय वाटतं हे सत्य पचवण्याऐवजी ते त्या भावनांचा प्रतिसाद देतात, भावनांनाच प्रतिसाद देतात. असा विचार करण्याचं त्यांना भय वाटतं. त्यामुळे ते कामाला जातात. त्यांना असं वाटतं की पैशामुळे आपली भीती कमी होईल. पण तसंही होत नाही. ती भीती वारंवार डोकं वर काढते. मग ते पुन्हा कामाला जातात. पुन्हा तीच आशा बाळगतात. पुन्हा एकदा भीती वाटत राहते. काम करणं, पैसे मिळवणं, काम करणं, पैसे मिळवणं या सापळ्यात त्यांना ही भीतीच अडकवते. ही भीती कधीतरी जाईल असंही त्यांना वाटत असतं. पण दररोज सकाळी ते झोपेतून उठले की ही भीतीही जागी होते.
लक्षावधी लोकांना तर ही भीती रात्रभर जागच ठेवतं. त्यामुळे त्यांच्या रात्री काळजीच्या होतात. मग कशीबशी झोप घेऊन ते कामाला जातात. मनात एकच आशा असते की आपल्याला कोणी कुरतडणारी ही भीती पगार मिळाल्यानंतर जाईल. त्यांचा पैसाच त्यांचं आयुष्य चालवत असतो हे सत्य ते स्वतःशीच नाकारतात. त्यामुळे त्यांच्या भावनांवर, मनावर आणि आत्म्यावरही पैशांचीच सत्ता चालते. श्रीमंत डॅड बोलत होते. त्यांचे शब्द आमच्या मनात झिरपू देत होते. माईक आणि मी त्यांचं ऐकत होतो. पण ते जे काही सांगत होते त्यांचं पूर्ण आकलनही होत नव्हतं. मोठी माणसं कामाला जाण्याची घाई करतात हे मला माहीत होतं. मला त्याचं आश्चर्यही वाटायचं. मला एवढं वाटायचं की ते मौजेचं नसावं. पण ते समाधानी दिसायचे नाहीत. मग त्यांना कामाची घाई का असते हेही मला समजायचं नाही. ते जे काही बोलत होते त्यातलं जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही आत्मसात केलं असावं असं त्यांना वाटलं. मग ते म्हणाले, मुलांनो, हा सापळा तुम्ही टाळायला हवा. मला तुम्हाला हेच शिकवायचं आहे. फक्त श्रीमंत होणं नाही. श्रीमंत होण्याने प्रश्न सुटत नाहीत. सुटत नाहीत? मी आश्चर्यानं विचारलं. नाही, प्रश्न सुटत नाहीत. मला दुसऱ्या भावनेवर म्हणजे तीव्र इच्छेवर बोलू द्या. काही जण त्याला लोभ किंवा हाव म्हणतात, पण मी त्याला तीव्र इच्छा म्हणतो. एखाद्या चांगल्या, मोहक, मौजेच्या किंवा खळबळजनक गोष्टींची इच्छा करणं योग्य आहे. म्हणूनच माणसंही पैशांसाठी नाही तर इच्छेसाठी काम करतात. त्यांना पैशाची तीव्र इच्छा असते. त्यांना वाटतं की आपण आनंद विकत घेऊ शकतो. पण ते पैशांनी जो आनंद विकत घेतात तो थोडा काळच टिकतो. मग त्यांना अधिक आनंद, अधिक सुरक्षितता, अधिक सुखसोयी मिळवण्यासाठी अधिक पैशांची गरज भासते. भीती आणि तीव्र इच्छा यांमुळे त्यांच्या जीवाला जी काळजी लागून राहिलेली असते ती पैशाने दूर होईल असा विचार करत ते काम करत राहतात. पण पैसा हे करू शकत नाही. श्रीमंत सुद्धा? माईकनं विचारलं. हो, यात श्रीमंत लोकही येतात. खरं तर अनेक श्रीमंत माणसंही श्रीमंत असतात. ती तीव्र इच्छेमुळे नव्हे तर तीव्र इच्छेमुळे किंवा भीतीमुळे. पैसे नसण्याचं, गरीब असल्याचं भय पैशांमुळेच नाहीसं होईल असं वाटून ते मोठ्या प्रमाणावर पैसा साठवतात. नंतर त्यांच्या लक्षात येतं की ही भीती आता अधिकच वाढलेली आहे. आता त्यांना गमावण्याची भीती असते. माझ्या काही मित्रांकडे भरपूर पैसा आहे, तरी देखील ते खूप काम करत राहतात. माझ्या माहितीत अशी काही माणसं आहेत ज्यांच्याकडे लक्षावधी डॉलर्स आहेत, पण गरीब असताना ते जेवढे घाबरले नव्हते तेवढे आत्ता आहेत घाबरलेले. आपण पैसे गमावू अशी त्यांना भीती वाटते. ज्या भीतीपोटी ते श्रीमंत झाले ती भीती नाहीशी होण्याऐवजी आता जास्तच वाढली आहे. त्यांच्या मनाचा दुबळा आणि गरजू भाग आता वरचढ झाला आहे. विकत घेतलेली मोठी घरं, गाड्या आणि उच्च राहणी गमावण्याची त्यांना भीती वाटते. आपण पैसे गमावले तर मित्र काय म्हणतील याची त्यांना भीती वाटते. भरपूर श्रीमंत असलेले अनेक जण मनानं दुबळे आणि निराश आहेत. मग गरीब माणूस अधिक सुखी असतो का? मी विचारलं. नाही, मला तसं नाही वाटत, डॅड म्हणाले. पैसा किंवा तो विषय टाळणं हे त्याला चिटकून राहण्यासारखंच आहे. तेवढ्यात एक रिकामटेकडा आणि जरा वयस्क माणूस आमच्या जवळून चालत गेला. तो तिथल्याच एका कचरा पेटीशी थांबला. त्यानं तिथं काहीतरी उचकापाचक केली. आधी कदाचित आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असतं, पण आता त्याच्याकडे कुतूहलाने पाहत होतो. श्रीमंत डॅडनं खिशातून $1 काढला आणि त्या माणसाला तो डॉलर घेण्याचा इशारा केला. पैसे पाहिल्याबरोबर तो माणूस लगबगीने जवळ आला. पैसे घेतले, खूप सारे धन्यवाद दिले आणि आपल्या नशिबाचं कौतुक करत तिथून निघून गेला. हा माणूस आणि माझे कर्मचारी यांच्यामध्ये फारसा फरक नाही, डॅड बोलू लागले. मी पैशांना अजिबात महत्त्व देत नाही असं म्हणणाऱ्या अनेकांना मी भेटलो आहे. ते असं म्हणतात तरी देखील दिवसाचे 8 तास काम करत राहतात. याचाच अर्थ ते सत्य नाकारतात. ते जर पैशाला महत्त्व देत नसतील तर इतकं काम करतात कशासाठी? पैसे साठवणाऱ्या लोकांपेक्षा हे जास्त विकृत आहेत. हे बोलणं ऐकत असतानाच माझ्या मनात माझ्या डॅडविषयीचे विचार येत होते. मी पैशांना अजिबात महत्त्व देत नाही हे वाक्य ते असंख्य वेळा म्हणत असत. मी काम करतो कारण मला ते आवडतं असं सांगून ते स्वतःचीच समजूत घालून घेत होते. मग
आम्ही काय करायचं? मी विचारलं. भीती किंवा लोभ नष्ट होत नाही तोपर्यंत आपण कामच करायचं नाही का? नाही. तसं करणं म्हणजे काळाचा अपव्ययच आहे. भावनांमुळेच तर आपण मानव आहोत. त्यामुळे आपली घडण अकृत्रिम आणि खरी बनवा. भावना म्हणजे उत्साह. मुळात तुमच्या भावना मनापासून आणि खऱ्याखुऱ्या असू द्या. कुठल्या भावना खऱ्या आणि कुठल्या कृत्रिम हे ओळखायला शिका. तुमचे मनोव्यापार आणि भावना यांचा मेळ घाला आणि त्यांचा उपयोग तुम्हाला अनुकूल असेल असा करून घ्या. वाह! माईक म्हणाला. मी आता जे बोललो त्यावर फार विचार करत बसू नका. येत्या काळात त्याची जाणीव तुम्हाला आपोआपच होईल. मुळात तुम्ही तुमच्या भावना ओळखायला शिका. त्या लाटेमध्ये वाहून जाऊ नका. बहुसंख्य लोकांना हेच समजत नाही की त्यांच्या भावनाच विचार करू लागल्या आहेत. तुमच्या भावना या भावनाच असतात आणि तुम्ही तुमचा विचार करायला शिकणं महत्त्वाचं आहे. तुम्ही एखादं उदाहरण देऊ शकाल का? मी विचारलं. नक्कीच, डॅडनं उत्तर दिलं. जेव्हा एखादा माणूस म्हणतो की मला नोकरीची गरज आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की त्याच्या भावना विचार करत आहेत. पैसे नाहीत हे भयच नोकरीविषयीचा विचार उत्पन्न करतं. पण बिलं चुकती करायची असतील तर पैशांची गरज लागणारच ना? मी म्हणालो. निश्चितच तशीच गरज असेल. पण मी एवढंच म्हणतो की भीतीच विचार करत असते, श्रीमंत डॅड म्हणाले. मला नाही समजलं, माईक म्हणाला. उदाहरणच देतो. समजा पुरेसे पैसे नाहीत अशी भीती उत्पन्न झाली तर लगेच ती नाहीशी करण्यासाठी पैसे मिळवणे आणि त्यासाठी नोकरी करण्याऐवजी या भीतीवर हाच दीर्घकालीन उपाय आहे का? असा प्रश्न स्वतःलाच विचारता येईल. माझ्या मते त्यांचं उत्तर नाही हेच आहे. विशेषतः जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा विचार होत असतो तेव्हा तर उत्तर नाही हेच असतं. कारण नोकरी हा दीर्घकालीन प्रश्नावरचा अल्पकालीन उपाय आहे. आता माझ्या मनाचा गोंधळ उडाला होता. मग मी न भीता स्पष्टपणे विचारलं. माझे डॅड नेहमी सांगतात की शाळेत जा, चांगले गुण मिळवा, म्हणजे तुम्हाला चांगली आणि सुरक्षित नोकरी शोधता येईल. ते कसं काय? ते असं का म्हणतात ते मला माहीत आहे. श्रीमंत डॅड हसत म्हणाले. बहुसंख्य लोक त्यांचीच शिफारस करतात. त्यांच्यासाठी हीच सर्वोत्तम कल्पना असते. केवळ भयामुळेच ही शिफारस केली जाते. म्हणजे माझे डॅड घाबरल्यामुळे असं म्हणतात? हो, श्रीमंत डॅड म्हणाले. तू पैसे कमवू शकणार नाहीस आणि त्यामुळे समाजात राहण्यास लायक राहणार नाहीस. या भीतीपोटी ते असं म्हणतात. गैरसमज करून घेऊ नकोस. ते तुझ्यावर प्रेम करतात आणि तुला चांगले मित्र मिळावेत, तुझं भलं व्हावं असंच त्यांना वाटतं. मला वाटतं त्यांना वाटणारी भीती समर्थनीय आहे. शिक्षण आणि नोकरी महत्त्वाचे आहेत, पण ती आपल्या भीतीला हाताळू शकत नाहीत. ज्या भयामुळे ते सकाळी लवकर उठून कामाला जातात, त्याच भयामुळे तू देखील शाळेत जावं असं त्यांना वाटतं. मग मग तुमचं काय मत आहे? मी विचारलं. पैशांच्या शक्तीचं स्वामी कसं व्हावं हे तुम्हाला शिकवायचं आहे. त्याला अजिबात घाबरायचं नाही. हे शाळेत शिकवलं जात नाही आणि हे जर तू शिकला नाहीस तर कायम पैशाचा गुलाम होऊन राहशील, त्याने उत्तर दिलं. आता आम्हाला ते नक्की काय सांगू पाहत आहेत याची जाणीव होऊ लागली होती. आम्ही आमचा दृष्टिकोन विकसित करावा, विस्तारावा असं त्यांना वाटत होतं. मिसेस मार्टिन, त्यांचे कर्मचारी किंवा माझे डॅड जे पाहू शकले नाहीत ते आम्ही पाहावं असं त्यांना वाटत होतं. त्यांनी जी काही उदाहरणं दिली ती काही वेळा निर्दयी वाटली, पण ती पक्की लक्षात राहिली. त्या दिवशी माझा दृष्टिकोन निश्चितपणे बदलला आणि सगळ्यांसमोर जो सापळा असतो तो दिसायला सुरुवात झाली होती. तसं पाहायला गेलं तर आपण सारेच कर्मचारी असतो. आपण फक्त वेगवेगळ्या स्तरांवर काम करत असतो, श्रीमंत डॅड म्हणाले. तुम्हाला हा सापळा टाळता यावा, भय आणि अतितीव्र इच्छा या भावनांमुळे निर्माण झालेला सापळा तुम्हाला तुमच्या पद्धतीने वापरून घेता यावा, या सापळ्यात अडकून त्यांच्या पद्धतीने तुम्ही काम करू नये. मला तुम्हाला हेच शिकवायचं आहे. पैशाची रास कशी निर्माण करायची हे शिकवण्यात मला अजिबात रस नाही. तीव्र इच्छा आणि भय हाताळण्याची ताकद त्या पैशांच्या राशीत नाही. तुम्ही जर या भावना
हाताळू शकत नसाल आणि श्रीमंत झालात तर तुम्ही खूप पगार मिळवणारे गुलाम असाल. हा सापळा कसा टाळायचा? मी विचारलं. गरिबी किंवा आर्थिक समस्यांचं मुख्य कारण अर्थशास्त्रीय किंवा सरकार हे नसून भय आणि अज्ञान हेच आहे. स्वतः लादलेली भीती आणि अज्ञानच लोकांना या सापळ्यात अडकवून ठेवते. म्हणूनच तुम्ही शाळेत जा, कॉलेजमध्ये जाऊन पदव्या मिळवा. या सापळ्याबाहेर कसं राहायचं ते मी तुम्हाला शिकवेन. हे कोडं आता तुकड्या तुकड्यानं सुटत होतं. माझ्या उच्च शिक्षित डॅडनं उत्तम शिक्षण घेतलं होतं, पण त्यातून त्यांना पैसा किंवा भय कसं हाताळावं याचं ज्ञान मिळालं नव्हतं. वेगळ्या आणि महत्त्वाच्या गोष्टी मला या दोन्ही डॅडकडून शिकता येतील हेही स्पष्ट झालं होतं. तुम्ही पैसे नसण्याच्या भीतीबद्दल बोलत होता. पैसे मिळवण्याची तीव्र इच्छा विचारांवर कसा परिणाम करते? माईकनं विचारलं. मी जेव्हा पगारात वाढ करून तुम्हाला मोहात पाडलं, त्यावेळी तुम्हाला काय वाटलं? हे लक्षात आलं का? की तुमच्या तीव्र इच्छांमध्ये वाढ झाली आहे? आम्ही होकारार्थी माना डोलवल्या. तुम्ही तुमच्या भावनांमध्ये वाहून न गेल्यामुळे प्रतिसाद देण्यास उशीर झाला आणि तो वेळ तुम्ही विचारांसाठी देऊ शकलात. हे महत्त्वाचं आहे. भय आणि लोभ या भावना आपल्यामध्ये कायमच असतात. यापुढे याच भावनांचा उपयोग तुमच्याच दीर्घकालीन फायद्यासाठी कसा करून घेता येईल यावर विचार करा. आपलं त्याच्यावर नियंत्रण हवं, त्यांचं आपल्यावर नाही. बहुसंख्य लोक नेमकं याच्या उलट करतात. ते आयुष्यभर पगाराचा चेक, त्यात होणारी वाढ आणि नोकरीची सुरक्षितता याच्या मागे धावत राहतात. ते कधीच आपल्या भावनांवर उलट प्रश्न करत नाहीत. आपण नक्की कुठे चाललो आहोत हेही त्यांच्या लक्षात येत नाही. हे सारं गाढवांच्या चित्रासारखं आहे. मालानं भरलेली गाडी ते ओढत ओढत चाललेलं असतं. मालक त्याच्या नाकासमोर गाजर धरून बसलेला असतो. मालक त्याला हवं तिथं जात असतो. मालक त्याला हवं तिथंच जात असतो. गाढव मात्र त्या गाजराच्या मोहामागे धावत असतं. ते काम झालं की दुसऱ्या दिवशी दुसरं गाजर हजर असतं. याचाच अर्थ मी ज्यावेळी बेसबॉलचे नवे ग्लोव्ज, कँडी आणि नव्या खेळाचं चित्र रंगवलं ते गाजर होतं? माईकनं विचारलं. होय. हे पहा, तुम्ही जसजसे मोठे होतात तशी खेळणी बदलतात. ती अधिक महाग होतात. मग नवी गाडी, मोठं घर, बोट अशी गाजरं समोर येतात. भीती तुम्हाला घाबरवून दाराबाहेर ढकलते आणि तीव्र इच्छा तुम्हाला पुकारून भुलवून खडकाळ भागात घेऊन जातात. यालाच सापळा म्हणतात. ते हसत म्हणाले. मग यावर उत्तर काय? माईकनं विचारलं. ज्ञानाचा भाव असेल तर भय आणि तीव्र इच्छा अधिक प्रखर होतात. म्हणूनच खूप संपत्ती असलेले लोक जसजसे अधिक श्रीमंत होतात तसतशी त्यांची भीती वाढत जाते. पैसा हे गाजर आहे, ते मोहजाल आहे. गाढवाने जर हे पूर्ण चित्र पाहिले तर तो गाजराच्या मागे धावण्याचा फेरविचार करेल. मग श्रीमंत डॅडनी मला समजावून सांगितलं की माणसाचे आयुष्य हे अज्ञान आणि रोषणाई यांच्यातील झगडा आहे. त्यांनी हेही समजावून सांगितलं की जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःबद्दल ज्ञान आणि माहिती शोध घेणे थांबवते तेव्हा त्यांच्या आयुष्यात अज्ञान प्रवेश करतं. आपलं मन खुलं करायला शिकणं किंवा मिटून घेणं हा तर झगडा क्षणाक्षणाला सुरू असतो. हे बघा, शाळा देखील खूप महत्त्वाची असते. एखादी गोष्ट, कौशल्य किंवा व्यवसाय शिकण्यासाठी तुम्ही शाळेत जा. शाळेत गेल्यामुळे तुम्हाला समाजाचे नीती-नियम समजतात आणि तुम्ही समाजात मानाने राहायला लागता. प्रत्येक संस्कृतीला शिक्षक, डॉक्टर, मेकॅनिक, कलावंत, आचारी, उद्योजक, व्यावसायिक, पोलीस अधिकारी, सैनिक यांची गरज असते. या साऱ्या गरजा भागाव्यात. आपली संस्कृती भरभराटीला यावी यासाठी शाळा प्रशिक्षण देत असतात. दुर्दैवानं बऱ्याच लोकांसाठी शाळा ही सुरुवात नसते तर तो शेवट असतो. आता दीर्घ शांतता पसरली होती. श्रीमंत डॅडच्या चेहऱ्यावर मंद स्मित होतं. त्या दिवशी त्यांनी सांगितलेल्या साऱ्याच गोष्टी समजल्या असंही नाही, पण ते काहीतरी वेगळं आहे एवढं नक्कीच समजलं होतं. एखाद्या शिक्षकांचे शब्द वर्षानुवर्ष लक्षात राहतात तसंच काहीसं झालं होतं. आजही या श्रीमंत डॅडचे शब्द माझ्या पक्के लक्षात आहे. जर का तुम्हाला माझं हे सादरीकरण आवडलं असेल तर आपल्या युगंधर
चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचं पुढील भागाचं नोटिफिकेशन अगदी लवकर मिळेल. थँक्यू. धन्यवाद.